नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर रोहित व्हिडिओग्राफर आहेत. काल एक फार ऐतिहासिक कायदा लोकसभेमध्ये पारित झालेला आहे. पास झालेला आहे, पसार झालाय असं म्हणूया. तो बरेच दिवस हा कायदा करण्याचं भारतीय जनता पक्षाचं स्वप्न होतं किंवा एन-डी-ए राष्ट्रीय लोकशाही आघाडी यांचं स्वप्न होतं आणि तो या सत्रामध्ये पास झाला. आपल्या लोकसभेच्या सत्रामध्ये विरोधी पक्ष फक्त गोंधळ घालण्याशिवाय दुसरं काहीच करत नाही. महत्त्वाची विधेयकं पारित करणं हे लोकसभेचं काम असतं. त्या विधेयकांवर चर्चा करणं हे काम असतं. असलं करायला आपले विरोधी पक्ष नेते यांचा वकूब नाही, त्यांची इच्छा नाही. त्यांना फक्त गोंधळच घालायचा असतो. एक लाल रंगाचं बारकसं डायरीसारखी गोष्ट नाचवतात संविधान, संविधान म्हणून. एवढंही त्यांना समजत नाही, की भारतीय संविधानाचा रंग लाल नाही. ते मॉस्कोचं जे रेड बुक आहे माओचं, तो रंग आहे तो. ते कोणी खरी उघडून पाहिलं नाही. ते उघडलं तर ते कोरंच आहे असं दिसेल. कारण संविधान हे असं उचलता येतच नाही. माझ्याकडे संविधानाची कॉपी आहे. एवढं मोठं साधारण असतं ते. पण काय जे करतात, संविधान बचाओ तसा प्रकार करतात आणि दंगल नुसती माजवायची. संविधानात कुठेही लिहिलं नाही, की लोकसभेत दंगल केली पाहिजे. आज तर काहीतरी स्पीकरच्या अंगावरती फाडून फेकलेला विधेयक आहे, अशाही काहीतरी गोष्टी आलेल्या आहेत. जाऊ दे, तो मुद्दा वेगळा. परंतु जे विधेयक पारित झालंय, त्या विधेयकाचं नाव आहे शांती विधेयक. आणि शांती हे इंग्रजी आद्याक्षरातनं तयार केलेलं एक नाव आहे. फार मोठं नाव आहे. सस्टेनेबल हार्नेसिंग अँड ॲडव्हान्समेंट ऑफ न्यूक्लिअर एनर्जी फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. म्हणजे भारताचा समृद्धीकरता, भारताच्या परिवर्तनाकरता, अ, आण्विक ऊर्जा तयार करण्याकरताचं हे विधेयक आहे. आता या विधेयकात काय वैशिष्ट्य आहे? भारत तर अणुऊर्जा करतोच आहे. आजच्या आज मितीला जवळ-जवळ 8.7 गिगावॅट एवढी अणुऊर्जा भारत निर्माण करतो. पण 2047 म्हणजे भारतीय स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होतील, तेव्हापर्यंत आपलं उद्दिष्ट जे ठेवलंय ते 100 गिगावॅट हे उद्दिष्ट ठेवलेलं आहे. म्हणजे आपण आत्ता करतोय त्याच्या 12 पट आपल्याला अणुऊर्जा निर्माण करायची आहे. गिगावॅट म्हणजे काय आपण थोडक्यात समजून घेऊया. ही सगळी मिली, सेंटी, डेसी, डेका, मीटर ही सगळी जी असतात ना, ती किलोमीटर, मेगामीटर ही सगळी ग्रीक अ, मोजण्याच्या पद्धती आहेत. आपल्याकडे तर लाख, कोटी, परार्ध असे होते. ग्रीक पद्धती थोड्या वेगळ्या होत्या. त्यामुळे मिली, मेगा मिली म्हणजे लहान आणि मेगा म्हणजे मोठं. मेगा म्हणजे 10,00,000 पट. एकावर 6 शून्य म्हणजे मेगा. तसंच गिगा जो हा प्रकार आहे, त्या मेगानंतर तुम्हाला माहिती आहे मेगा म्हणजे मिलियन, मग बिलियन येतं. बिलियन म्हणजे एकावर 9 शून्य आणि त्याच्यानंतर गिगा येतं. गिगा म्हणजे एकावर 12 शून्य. असा प्रचंड मोठा आकडा, इतके वॅट. मी आता हा व्हिडिओ करतोय ना, त्याला 60 वॅटचा दिवा लावलेला आहे. म्हणजे तुम्ही विचार करा त्याच्यापेक्षा एकावर 12 शून्य एवढे प्रचंड वॅट जे आहेत, म्हणजे साधारण 10,00,000 लाख 10,00,000 गुणिले 10,00,000 एवढे वॅट असा प्रचंड आकडा आहे. तर एवढी ऊर्जा, आण्विक ऊर्जा निर्माण करायची. आता इतकं अणुऊर्जा निर्माण करणं हे फक्त सरकारी उपक्रमांचं काम नाही, त्यांना ते शक्यही होणार नाही. कारण ही खूप मोठी झेप आहे. मग मध्ये काय झालं होतं तुम्हाला माहिती असेल मनमोहन सिंग यांचं सरकार ज्यांनी पडायची वेळ आली होती. 1-2-3 अग्रीमेंट अमेरिकेशी झालं होतं. 1-2-3 म्हणजे अमेरिकेतल्या कायद्यामध्ये एक 1-2-3 नावाचा कायदा होता. 1-2-3 नंबरचा कायदा त्याच्याशी संबंधित आहे. त्याच्यात आपण जाऊया नको. पण ते झाल्यानंतर सुद्धा प्रश्न असा निर्माण झाला होता, की उद्या अणुऊर्जेचं काहीतरी अणुभट्टी फुटली, तर जे नुकसान होईल ते कोणी भरून द्यायचं? तर कंपन्या ज्या परदेशातनं आल्या होत्या, ते म्हणले, की नुकसान तुम्ही सांगा किती नुकसान, कितीपर्यंत नुकसान भरून द्यायचं? तर भोपाळची दुर्घटना 84 साली झाली असल्यामुळे आपण भयंकर सावध झालो होतो आणि तेव्हा अनलिमिटेड लायबिलिटी म्हणजे अनियंत्रित नुकसान भरपाई एवढी तुम्हाला द्यायला लागेल असं आपण म्हटलं आणि त्याच्यावरती ते फुटलं. ते काही झालं नाही. अणुऊर्जा निर्माण करायला जी जनरल इलेक्ट्रिक कंपनी यायची होती, ती आलीच नाही. अनेक कंपन्या अमेरिकेच्या यायच्या होत्या, ते कोणीच आले नाही. आता आता काय झालं, की याचा अर्थ सगळी जबाबदारी फक्त सरकारी कंपन्यांवरती होती. सरकारी कंपन्यांना 2 प्रश्न असतात. एक तर भांडवल लागतं भरपूर. दुसरं युरेनियमचा पुरवठा लागतो. त्यावेळेला आपले थोडेसे वाद अमेरिकेशी होते, इतर देशांशी वाद होते. त्यावेळेला युरेनियम सुद्धा पुरेसं मिळत नव्हतं. आता युरेनियमचा प्रश्न सुटलेला आहे. ऑस्ट्रेलिया आपल्याला युरेनियम देतं, कझाकस्तान युरेनियम देतं, अमेरिका देतं. पैसे दिले की आता सगळ्या गोष्टी मिळतायत. त्याला प्रतिबंध राहिलेला नाही. परंतु
आणखी एक महत्वाची गोष्ट तेव्हा होती, की भारतामध्ये थोरियम या किरणोत्सारी द्रव्याचे प्रचंड साठे आहेत. जगातलं 60 ते 65% थोरियम एकट्या भारतात आहे. आणि ते कुठे आहेत? तर आपल्या पश्चिमेला जी वाळू आहे ना केरळच्या समुद्र किनाऱ्यावर केरळ, कर्नाटक, थोडासा महाराष्ट्र, त्या वाळूमध्ये ते थोरियम आहे. आणि तसंच ते थोरियम पूर्वेकडच्या वाळूमध्ये सुद्धा आहे. ओरिसाचे किनारे, तेलंगणा, आंध्रचे किनारे तिकडे देखील आहे. तर या थोरियमपासनं वीज निर्माण करण्याचे प्रयत्न आपण सातत्याने करत होतो. थोरियमपासनं कोणीही आजपर्यंत वीज निर्माण केलेली नव्हती. त्यामुळे या प्रयत्नांकरता म्हणजे मला आठवतं, अनिल काकोडकर आपले BRCचे प्रमुख एका काळी होते ॲटॉमिक एनर्जीचे. तर त्यांना मी हा प्रश्न विचारला होता, की थोरियमचं कधी होणार पूर्ण? तर ते म्हणले त्याचे प्रयोग चालू आहेत, ते अजून पूर्णावस्थेस गेलं नाहीये वगैरे. तर म्हटलं मग आपण कुठल्यातरी देशाची मदत घेऊया. ते म्हणाले मदत घेणं शक्य नाही, कारण इतर कुठल्याही देशांकडे थोरियमचे साठे नसल्यामुळे त्यांनी याची टेक्नॉलॉजी डेव्हलपच केलेली नाहीये. आपल्यालाच करायचंय. आनंदाची गोष्ट अशी की अ, चेन्नईच्या जवळचा कल्पाक्कम म्हणून जो अणुऊर्जा प्रकल्प आहे, तिथे आपण ती प्रायोगिक अवस्थेत थोरियमपासून विद्युत निर्मिती पूर्ण केलेली आहे. परंतु अजून त्याचं कमर्शियलायझेशन बाकी आहे. कारण प्रायोगिक केलं तरी सुद्धा ते अनेक ठिकाणी जर लावायचं असलं, तर त्याला कमर्शियलायझेशन करायला लागतं. तर ते करण्याचं काम अजून चालू आहे. बाकी आहे म्हणजे काही दिवसात आपल्याला तेही हातात येईल. काही प्रश्न नाहीये. पण हे सगळं करण्याकरता भांडवल आणि इंजिनिअरिंग हे सगळं फक्त सरकारच जर करत बसलं, तर त्याला वेळ लागतो. परंतु अनेक कंपन्या भारतातल्या अतिशय उत्कृष्ट इंजिनिअरिंग कंपन्या आहेत. L&T आहे, आणखीन 2-4 टाटा इलेक्ट्रिक आहे. अशा कितीतरी कंपन्या आहेत. एस्सार आहे. या सगळ्या कंपन्यांची इच्छा आहे, की त्यांनी हे तंत्रज्ञान डेव्हलप करून अणुभट्टी बनवावी. आणि भारतात विजेची गरज इतकी जास्त आहे, की ते बनवली की ती वीज विकली जाईल. विकायचा प्रॉब्लेमच नाहीये. आणि अणु ऊर्जा जी असते, ती ऊर्जा अतिशय क्लीन ऊर्जा मानली जाते. त्याच्यापासून जे किरणोत्सारी द्रव्य उरलेलं असतं, त्याला किरणोत्सारी कचरा म्हणतात. रेडिओ ॲक्टिव्ह डस्ट किंवा असं म्हटलं जातं. त्याची वसरात नीट लावायला लागते. ते अत्यंत सील करून जमिनीत खोल पुरून ठेवायला लागतात वगैरे. तेवढं एकदा केलं, की प्रदूषणाचा प्रश्न येत नाही. जसं कोळशावरची अणुभट्टी असली किंवा मुंबईला टाटाचं जे मोठं थर्मल पॉवर स्टेशन आहे, ती मोठी नाही का चेंबूरला 500 फूट उंच चिमणी त्याची केली आहे. त्यातनं कोळसा जाळला की धूर निर्माण होतो. धुराने प्रदूषण निर्माण होतं. मग काय, पाण्यापासून वीज निर्मिती करायची. पाण्यापासून वीज निर्मिती केली की प्रचंड धरणं बांधायला लागतात. धरणं बांधली की सुपीक जमीन पाण्याखाली जाते. धरणाच्या उजवीकडे म्हणजे धरण समजा बांधलं आणि धरणाच्यातनं प्रवाह उजवीकडे बाहेर पडला, तर पुढची जमीन बुडलेली नसते. पण आधी प्रचंड मोठी सुपीक जमीन वनच्या वनं बुडतात. नुकसान होतं. तर त्या सगळ्यापेक्षा अधिक चांगली बरं वाऱ्यापासून सुद्धा वीज निर्माण करता येते. पण त्या सगळ्याला लिमिट्स आहेत. त्या खूप जास्ती वीज निर्माण करू शकत नाही. पण आपल्या देशात जी 140 कोटींची लोकसंख्या आहे, त्या लोकसंख्येला लागणारी ऊर्जेची गरज अपरिमित आहे. ती केवळ या सगळ्यांनी पूर्ण पडणार नाही हे आपल्याला माहिती आहे. सोलर एनर्जी जगातलं सर्वात मोठं सोलर एनर्जी पार्क आपण उभारलेलं आहे कच्छमध्ये. अडाणींनी मला वाटतं ते उभारलेलं आहे. अडाणी पण याच्यात यायला तयार आहेत. अंबानी याच्यात यायला तयार आहेत. हे सगळ्या लोकांना करायचंय आपल्या इथे. परंतु त्यांना करता येत नव्हतं कारण अणुऊर्जा निर्मिती सरकारने स्वतःकडेच ठेवली होती. त्याची कारणं होती. एक म्हटलं तुम्हाला तसं अणुऊर्जेचा जर काही ॲक्सिडेंट झाला तर त्याचे पैसे कोणी द्यायचे, किती द्यायचे हा एक मुद्दा होता. पुन्हा आण्विक तंत्रज्ञानामध्ये आण्विक मटेरियल, रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल युरेनियम किंवा थोरियम किंवा हे लागतं. आता थोरियमचा बॉम्ब करता येत नाही बरं का. हे तुम्हाला मुद्दाम सांगून ठेवतो. थोरियमपासून फक्त वीज निर्मिती करता येते, बॉम्बची निर्मिती होत नाही. परंतु युरेनियमची तर होते. युरेनियम अणुभट्टीनंतर वीज काढली की त्या युरेनियमचं प्लुटोनियममध्ये परिवर्तन होतं. त्या प्लुटोनियमचा सुद्धा अणुबॉम्ब करता येतो. म्हणजे अतिशय कठोर सरकारी म्हणण्यापेक्षा सुरक्षात्मक जबाबदारी हे जे काही वीज निर्माण करतील त्यांच्यावर असते. पण अमेरिकेमध्ये 10-12 कंपन्या आहेत वीज निर्माण करणाऱ्या. फ्रान्समध्ये आहेत. सगळ्या देशांमध्ये प्रायव्हेट कंपन्या वीज निर्मिती करतात. मग तिथे त्यांनी काहीतरी तर मार्ग शोधलेच असतील ना सुरक्षेचे. तर ते मार्ग वापरायचे. भारत देशामध्ये सुद्धा हे करता यावं याकरता कायदा आड येत होता. तो कायदा या शांती विधेयकामुळे तो कायदा आता झालेला आहे आणि कोणी किती नुकसान भरपाई द्यायची, नुकसान भरपाईचं अनलिमिटेड जी नुकसान भरपाई द्यायची ते कलम आता काढून टाकलेलं आहे. पण कशी नुकसान भरपाई कॅल्क्युलेट करायची त्याचं व्यवस्थित विवरण या कायद्यामध्ये आहे आणि कायदेतज्ञांनी सुद्धा सांगितलंय की हा कायदा योग्य आहे. हा कायदा यायला पाहिजे. हा कायदा आला की भारतात तुम्ही बघाल तर ठिकठिकाणी अणुऊर्जा केंद्र निर्माण होतील. प्रायव्हेट कंपन्यांची आणि अशी अणुऊर्जा केंद्र निर्माण झाल्याखेरीज आपल्याला जी 100 गिगावॅट ऊर्जा निर्माण करायची 47 पर्यंत. पहा बरं, फार दिवस नाही राहिलेले 47 ला. तुमच्या लक्षात 22 वर्ष फक्त राहिली आहेत. त्यामुळे आपल्याला
झपझप पावलं उचलणं भाग आहे. पुन्हा 47 पर्यंत 140 कोटी लोकसंख्या ही 135 होतीये का 155 होती आपल्याला माहित नाही. प्रयत्न आपले चालू आहेत, पण सगळं काही आपल्या हातात नसतं. तर त्यामुळे विजेची गरज अपरिमित आहे. त्या मानाने हे बाकीचे जे सगळे विजेचे सोर्सेस आहेत, स्त्रोत आहेत, कोळसा आहे, नंतर पाणी, जलविद्युत केंद्र आहे, वारा आहे, तुमच्या समुद्राच्या भरती-ओहोटीपासून थोडी वीज निर्माण करते, त्या सगळे पुरेसे नाहीयेत. सौर ऊर्जा आहे ते पण पुरेसं नाहीये. त्यामुळे आपल्याला अणुऊर्जा जर मिळाली तर आपल्याला आपलं जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट साकार करण्याकडे आपण दमदार पावलाने पुढे जाऊ शकू. आणि लक्षात घ्या, ही अणुऊर्जा करण्याचे तुम्हाला गंमत सांगतो, हे थोरियम जे असतं ना, त्या थोरियमच्या 200 ग्राम थोरियम पासनं 10 की 20 गावांना पुढची 15 वर्ष वीज देता येईल, एवढी वीज निर्माण होते. 200 ग्राम एवढंच. तर त्याच्याकरता जे ॲटॉमिक रिएक्टर करायचे, रिएक्टर म्हणजे ज्याच्यामध्ये थोरियमचं प्रोसेस होऊन होऊन उष्णता निर्माण होते. अणुऊर्जा म्हणजे काही वेगळं नाही हो. अणूचं विभंजन केलं, की त्यातनं उष्णता निर्माण होते. त्या उष्णतेने पाणी तापवायचं, पाण्याची वाफ करायची, त्या वाफेने जनित्र फिरवायची आणि फिरलेल्या जनित्रातनं वीज निर्माण होते. ती वाफ कशी करायची याच्यामध्ये सगळी गंमत आहे. ती वाफ करण्याकरता तुम्हाला उष्णता लागते किंवा ती जनित्र फिरवण्याकरता तुम्हाला वारा लागतो. ती वाऱ्याची ऊर्जा असते. ते उष्णता लागते. सूर्याने जर ते उष्णता देऊन वाफ निर्माण केली, तर तो सौर ऊर्जा निर्मिती क्षेत्र असतं. ती जर पेट्रोल आणि नॅचरल गॅसने तुम्ही जाळली, तर ते पेट्रोकेमिकल बेस्ड ऊर्जा निर्मिती असते. तीच वाफ तुम्ही वेगळ्या-वेगळ्या गोष्टींनी ते जनित्र फिरवायला तुम्ही जर पाण्याचा धबधबा वापरला, तर त्याचा जलविद्युत म्हणतात त्याला. म्हणजे वाफ आणि वाफ म्हणण्यापेक्षा ते जनित्र फिरवण्याकरता तुम्हाला काहीतरी लागतं. वाफ आणा, पाणी आणा, वारा आणा, काय वाटेल ते आणा, पण ते जनित्र फिरलं. ते जनित्र म्हणजे काय असतं? त्याच्यात मॅग्नेटिक त्याच्यात विजेच्या तारा गुंडाळलेल्या असतात आणि त्याच्या दोन्ही बाजूनी शक्तिशाली चुंबक लावलेले असतात. चुंबकीय क्षेत्रामध्ये जर एखादा प्रवाहक तार जर फिरली, तर त्याच्यात वीज निर्माण होते. असे नियम याच्या आधीच पाहिले गेलेले आहेत. आणि सगळी जनित्र अशीच बनतात. काही वेगळं करत नाहीत. तर या केसमध्ये वाफ गरम करण्याकरता अणुभट्टी वापरतात. अणुभट्टी नाव अगदी साजेसं आहे, कारण ते गरम होतं तिथे म्हणून त्याला भट्टी म्हणतात. तर अशी ही वाफ निर्माण करायची, त्यातनं वीज निर्माण करायची आणि ती वीज सगळीकडे खेळवायची. एवढाच कार्यक्रम असतो. पण अणुऊर्जा करण्याकरता अणुभट्टी करायची, त्या अणुभट्टीला सुरक्षिततेचं कवच द्यायचं. एक उदाहरण सांगतो. थोरियमची जर अणुभट्टी तुम्ही केली, नॉर्मल जी अणुभट्टी असते ना युरेनियमची, त्याच्यापासनं विकिरण म्हणजे न्यूट्रॉन त्यातनं बाहेर पडतात. ते जर लोकांच्यामध्ये गेले, तर त्यांनी लोकं आजारी पडतील आणि मरतील. तर ते जाऊ नये म्हणून ते शोषण करण्याकरता काहीतरी लागतं. अगदी साध्या भाषेत मी सांगतोय. शोषण करण्याकरता काहीतरी लागतं. तर त्याच्याकरता साध्या पाण्याने ते शोषित होत नाहीत. त्याच्याकरता जड पाणी लागतं. जड पाणी हा एक रासायनिक शब्द आहे. साधं पाणी H2O असतं. जड पाणी H2 आणि H3O का असं काहीतरी असतं. तर ते जड पाणी ते निर्माण करायचे कारखाने लागतात. आपल्या इथे बडोद्याला जड पाणी निर्माण करण्याचा मोठा कारखाना आपण उभारला होता. परंतु थोरियमच्या अणुभट्टीतले न्यूट्रॉन थापवायला ते पुरत नाही. त्याला लिक्विड सोडियमचं जॅकेट लागतं. सोडियम हा अतिशय ज्वालाग्राही धातू आहे. एक सोडियमचा एवढासा कण तुम्ही साध्या पाण्यात टाकला, की तार नुसती आग पेटते आणि त्याचं सोडियम हायड्रॉक्साईड म्हणजे कॉस्टिक सोड्यात रूपांतर होतं. तर अशा या सोडियमचं वितळलेलं सोडियम आणि ते पंपाने संबंध फिरवायचं अणुभोवती-भोवती, मगच ते न्यूट्रॉन थोरियमचे थांबतात. तर ही टेक्नॉलॉजी असते, ती आपण साध्य केली आहे. पण कठीण असतं, हे सोपं नाहीये. तर हे उत्तम रीतीने करायचं. प्रायव्हेट कंपन्यांवरती भरपूर नियंत्रणं असतील, सेफ्टी मेजर्स असतील, सेफ्टी नॉर्म्स असतील, त्यांची कोलॅबोरेशन्स होतील, विदेशाची कोलॅबोरेशन ते करतील आणि एक ऊर्जेचा मार्ग खुला होईल. तो खुला होण्याची पहिली किल्ली म्हणून हे शांती विधेयक आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. विरोधकांनी नेहमीप्रमाणे याच्यावरती बोंबाबोंब केलेली आहे. पण विरोधकांना भारताचं कुठलंही भलं होत असलं, तर त्यांना बरं वाटतच नाही. विरोधकांचेच एक मुकुटमणी, शिरोमणी म्हणू आपण त्यांना. शिरोमणीच्या आधीचा शब्द मी वापरत नाही. बाबा चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्याच्या आधी पंतप्रधान कार्यालयाचे स्वतंत्र मंत्री होते. बुद्धिमान मनुष्य, मी भेटलोय त्यांना. पण त्यांनी जे वेडगळ विधान परवा केलंय, की भारताने पहिल्याच दिवशी एअरफोर्सने नांगी टाकली होती. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताचा पराभव झाला होता. ज्या विधानाचं आता पाकिस्तानामध्ये मोठ्या वाजत-गाजत स्वागत करतायत. मला असं वाटतं, की राहुल गांधी, पृथ्वीराज बाबा चव्हाण यांची सगळी पिलावळ हे पाकिस्तानात जाऊन निवडणुका का लढवत नाहीत? त्यांना निवडून येता येईल तिथे कदाचित. भारतात अशी विधानं करून निवडून येणं आम्हाला कठीणच आहे. बघूया काय होतं ते. जाऊ दे, तो विषय एकदा पुन्हा कधीतरी घेऊ आपण. परंतु शांती विधेयक का महत्वाचं आहे? प्रायव्हेट कंपन्यांना, खाजगी कंपन्यांना
अणुऊर्जा निर्मितीचे परवाने देणं का आवश्यक आहे? कारण अधिकस्य अधिकम फलम. BARC किंवा न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन किती कारखाने काढू शकेल? त्यांच्याकडे बंधनं असतात, त्यांच्याकडे भांडवल नसतं. परंतु या प्रायव्हेट कंपन्यांना भांडवलही असतं. नवीन टेक्नॉलॉजी ते घेऊन येऊ शकतात, परदेशांची कोलॅबोरेशन करू शकतात. त्या सगळ्यावर सरकारची नजर असेल. सिक्युरिटी अत्यंत स्ट्रिक्ट ठेवण्याकरता त्यांना सगळ्या जगभर अणुऊर्जा केंद्र प्रायव्हेट आहे. तो काय आपण एकच नाहीये. आपण इतके दिवस केलं नव्हतं. आता आपण ते करतोय. तसं करून भारत देश, संपूर्ण भारत देशामध्ये विजेची उपलब्धता आत्ता आहे त्यापेक्षा सुद्धा जास्त होईल, अशी सदिच्छा बाळगून मी हा व्हिडिओ संपवतो. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले काही प्रश्न असले, आपले काहीही कमेंट्स असले तर कृपया या व्हिडिओवरती आपण द्या. आम्ही त्याचं उत्तर देण्याचा यथाशक्ती प्रयत्न करू. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार.